नमस्कार. मी नरेश सराफ. आश्चर्य वाटलं असेल नाही का की हा परिचय देणं कशासाठी सांगतो. तसं पाहिलं तर आपण सर्वसामान्य असं मानणारी माणसं ना. प्रत्येकाचा जीवन प्रवाह अखंड वाहणारा, उगमापाशी लहान आणि मग खळखळत पुढे जाणारा, मग थोडा रुंद वाढणारा, म्हणजे असं की जन्म, बालपण, कुमारपण, तारुण्य, वृद्धाप्य आणि बरंच. तर तारुण्याचा बहर बराचसा ओसरल्यावर वाहणारा संथ जीवनाचा प्रवाह म्हणजे साधारण वयवर्षे 40 पासून पुढे. शरीर स्वस्थ, निरामय, दृष्टी उत्तम, स्मृतीही उत्तम, सर्व काही आठवतंय असा काळ. पंचेंद्रिये, ज्ञानेंद्रिये कार्यक्षम असलेला. बरं मग पुढे काय, असा पुन्हा तुम्हाला प्रश्न नाही का. सांगतो. तर प्रत्येकाने हातात लेखणी घ्यायची. काही कोरी पानं, पाठकोरी पण चालतील हां, घ्यायची व आपल्या प्रवाही गतजीवनाचं सिंहावलोकन करायचं तटस्थतेनं आणि निर्लेपतेनं. आणि जसं जमेल तसं स्वतःच्या शब्दात गुंफायचं व लिपिबद्ध करायचं एवढंच. अवलोकनार्थ, जीवन प्रक्षालनार्थ. अहो, मला पण प्रथम त्या जीवनानं सांगितलं एक दिवस प्रगट होऊन, हाती लेखणी घे व कर सुरू. प्रथम मला विश्वासच वाटेना. तो दिवस होता माझा वाढदिवस. आणि मग केलं सुरू. आणि हा हा म्हणता निशब्दाला, निरवाला वाणी फुटली व थोड्याच कालावधीत आत्मवृत्ताचं शब्दरूपातून प्रकटन झालं. खात्रीनं सांगतो, ते जीवन तुम्हालाही खुणावतंय त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी. विचार करू नका आणि वेळ तर वाया घालवूच नका. घ्या लेखणी हातात आणि करा सुरुवात. निश्चितच थेंबाचं रूपांतर सागरात व्हायला वेळ लागणार नाही. एवढ्यासाठी हे बोलणं. ही तर आहे नुसती सुरुवात. पहा तर खरं पुढे झरा सागरात रूपांतरित होत गेलेला. ह्याला निमित्त झालं इंग्रजी तारखेप्रमाणे आज 19 जानेवारी 2006 साल. सायंकाळी 6:29 मला 44 वर्ष पूर्ण होऊन 45वं वर्ष चालू झालं. वार गुरुवार, पौष वद्य पंचमी. जवळजवळ निम्म जीवन व्यतीत झालेलं. वाटलं पूर्व आयुष्याचं अवलोकन करावं व शब्दबद्ध करावं इतकंच. त्याकरिता हे लेखन बस. जीवनप्रवाहाच्या साक्षीनं आम्रबीजाचं आम्रवृक्षात होणारं परिवर्तन पाहण्यासाठी अवलोकनार्थ. अब्राहम हॉस्पिटल. सायंकाळी 6:29 मी या भूतलावर आनंदोत्सवात प्रवेश करता झालो. वेस नसलेलं गाव होतं श्रीरामपूर, तालुका अहमदनगर. इंग्रजी तारीख 19 जानेवारी 1962. वार शुक्रवार, मराठी महिना पौष शुक्ल चतुर्दशी. ऋतू शिशिर, नक्षत्र पुनर्वसु, योग वैधृती, रास मिथुन, लग्न कर्क, आद्याक्षर के. सूर्योदय होता 7:10:27 व सूर्यास्त होता 6:15:46. अंतर्जगत व बहिर्जगतात खूपच फरक होता. सगळीकडे प्रकाश व हालचाल. माझ्या मुखातून वेगळाच आवाज निघत होता व तो ऐकून बाहेरील जगत वेगळेच हावभाव करून आवाज करीत होते. हळूहळू जाणीव तीव्र बनू लागली. भूक आणि झोप याशिवाय दुसरं कार्यच नाही. शारीरिक, मानसिक, बौद्धिकरित्या वाढणं चालूच होतं. नवनवीन संस्कारांचे लेप देणं चालूच व मूकपणे ते स्वीकारणंही चालू. नामकरण झालं केशव. हातपाय हलवणं, पालथं पडणं, रांगणं, बसणं, चालणं दिसामासांनी वाढणं सुरू होतं. दिलेल्या आवाजाला प्रत्युत्तर देणं सुरू झालेलं. शब्दांच्या आघातांनी, सातत्याच्या संस्कारांनी मनावर आई, वडील, मावशी, आजी, मामा, विविध नाती आकारांनी एव्हाना घट्ट होऊ लागलेली. बाह्य आकारांचं अंतर्विश्वात समावेशन सुरू झालेलं. खाणाखुणा, मूकपणा अक्षरांचं लेणं लिहून स्वरांनी व्यक्त होऊ लागलेला. पायावर उभं राहणं कधी सुरू झालं व आपले व दुसरे हा भाव कधी जागृत झाला ते कळालंच नाही. आवड निवडीचं रूप बदलू लागलं. अंतर्विश्वापेक्षा बहिर्विश्वात रमणं चालू झालं. डोळ्यामधील नितळ निळाईनं आपलं आवरण बाजूला करून
दृष्टीला संस्कारयुक्त किनाऱ्यावर आणून सोडलं होतं. अनेक आकार बुद्धी गतीनं ग्रहण करीत होती. काळ बदलत होता. जन्माक्षर जन्मनाव नरेश या नावात विसावलं होतं. आगगाडीच्या ओळखीनं वडिलांच्या खांद्यावरून शहरात प्रवेश करता झालो. काही वर्ष गेली. फुलपाखरांच्या पंखांवरती बसून प्रवास करती झाली. स्मृती पक्की होऊ घातली होती. मन शरीर जास्तीत जास्त खेळण्यात रमत होतं. प्रांगण सीमित होतं. वय मन बुद्धी प्रांगणाला पार करण्यासाठी सदैव तत्पर होत होती. ही सर्व क्रीडा चालू होती कोथरूड ह्या गावात. पुण्यापासून 6-7 किलोमीटर अंतरावर पेरू व चिंच गावठी आंब्यांनी वेढलेल्या गावी. तसं पुण्यातल्या आजोळापेक्षा श्रीरामपूरच्या आजोळी डाखले चाळीत राहणं जास्त आवडायचं. कारण तिथं छोटीशी चारी, विहिरी काठचं खेळायचं नित्याचं दत्त मंदिर व गावातून वाहणाऱ्या कॅनॉलच्या काठी असणारं श्रीरामाचं मंदिर आणि अजून बरंचसं. वयाच्या 7 वर्षापर्यंत शरीरात अनेक आजारपणं अनुभवलेली, त्यावर अनेक उपाय. त्यामुळे माझं राहणं जास्त आजोळी श्रीरामपुरात. आजीचा मी अतिशय लाडका. सगळेजण म्हणायचे हे आजोबाच परत आलेत म्हणून, त्यामुळे लाडोबा. आठवड्याचा बाजार म्हटलं की चुरमुऱ्याची भेळ व गोडीशेव हा खाऊ ठरलेलाच. सकाळचं खाणं म्हणजे ज्वारीच्या भाकरीचा तिखट तेल टाकून केलेला कुस्करा व जांभळ्या रंगाच्या कप बशीतली वडीची कॉफी. त्यानंतर खेळणं, चारीमध्ये डुंबणं, मागून आजीचं ओरडणं नित्याचंच बनलेलं. शेजारीच मायकेलचे ट्रॅक्टर दुरुस्तीचे ठिकाण. त्या ट्रॅक्टरवर खेळणे व स्वप्न रंगवणे एवढंच जीवन. शाळा कमी व खेळ जास्त. संध्याकाळी आजी काय काय ते म्हणत. मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून त्या नादात झोपी जाई. तो नाद, ते शब्द अनपेक्षितपणे हृदयतलावर नृत्य करायचे. ते पाहत मला झोप कधी येत असे ते कळत नसे. मात्र आनंद शब्दात व्यक्त होऊ शकत नसे. दुपारी चहापोळी झाली की आजी काहीतरी लाकडाच्या 2 तिरप्या फळ्यांवर जाडजूड असे पुस्तक घेऊन बसे. मी तिच्या पाठीवर. ती एका शब्दावरून बोट फिरवीत पानं उलटत असे. मी तिला विचारत असे, काय ग, तुला वाचता येतं? ती म्हणत असे, नाही, तू शिकव. असे म्हटले की मी तिच्या पाठीवरून मांडीवर बसत असे व मोठेपणाचा आव आणून अक्षरांवरून बोटे फिरवीत असे व काही बाही बडबडत असे. पण शब्दांचा तो स्पर्श आत कुठेतरी काहीतरी घडवत असे हे जाणीवेला कळायचे, पण सांगता यायचे नाही. असे दिवसामागून दिवस चालले होते. माझे आजार कमी झाल्यावर मला परत पुण्याला पाठवलं गेलं. पण शाळेच्या सुट्टीत मुक्काम श्रीरामपुरात. आंबे, आईस्क्रीम, विटीदांडू, चकाऱ्या व मामाचे व आजीचे प्रेम नित्य उपलब्ध असायचे. श्रीरामपुरी काळाच्या ओघात अनेक गारांचे पाऊस बोळीत असलेल्या औदुंबराच्या साक्षीनं अनुभवलेले. छत्री उलटी धरून गोळा केलेल्या गारा खाणं झालेलं. दिवाळीतल्या अचानक आलेल्या पावसानं घरात साजरी झालेली दिवाळी परातीतल्या भुईचक्रासारखी, मर्यादेत अमर्यादाचं दर्शन देणारी. डावखरांच्या मळ्यात छोट्याशा हातानं बांधलेलं छोटंसं घर, त्यात दिवे म्हणून सोडलेले काजवे, भुकेला दाण्यांच्या 2 भागात गुळ घालून केलेले लाडू, औदुंबराच्या झाडाची उंबर, पावसात दुथडी भरून वाहणारी चारी, तिच्या काठावरच्या झाडांवर बसून पुराचे स्वप्नात कसे वाचायचे त्याच्या कल्पना, सार काही सहज, निखळ, आनंदी. अनुभवांच्या ओंजळीत हळूच झेललेलं व स्मृतीच्या कपाटात जपलेलं असंख्य अगणित. लहानपण असंच असतं की रक्ताच्या नात्यांपेक्षा प्रेमाचं नातं घट्ट बनत जात असतं. काही अनुभव मातीच्या खडूने रंगवलेले, काही अनुभव तेली खडूने रंगवलेले, काही पुसले जाणारे, काही न पुसले जाणारे, चिरकाळ टिकणारे. अशीच एक दीपावली, लक्ष्मीपूजनाची पूजा आटोपलेली, भराभर फटाके काढून उडवलेले, त्यानंतर न उडाले फटाके गोळा करण्यात बराच काळ घालवलेला. आजीचा आवाज कानावर आला, चला रे जेवायला. पोटातल्या भुकेने घरात पळत पळत प्रवेश केलेला. जेवण झाली. झोपेच्या जादूगारानं शरीराला गडप केलेलं. स्वप्नाच्या वारूवरून मनानं प्रवासाला सुरुवात झालेली. तो वारू एका पैशाच्या डोंगराजवळ थांबला. मी पैसे उचलणार तोपर्यंत स्वप्न तुटलो.
उठलो, पाणी पिण्यासाठी आतल्या घरात गेलो. जाताना देवघरात संध्याकाळी पूजा केलेली तशीच. ते पैसे पण पूजेत पाहिले व मला पैशांचा तो डोंगर आठवला. मी न राहून त्या पूजेतील पैसे घेतले व खिशात ठेवले. परत झोपलो. सकाळी आंघोळ केली, अंगावरचे कपडे धुवायला तिथेच सोडले व परत फटाके उडवायला बाहेर धूम ठोकलेली. थोड्याच वेळात मला जोरात हाका आल्या. घरात गेलो तर सगळे रागावलेले. मला कळेच ना. प्रश्नांचा भडीमार सुरू. तू पूजेतले पैसे चोरलेस का? मी तर सगळं विसरलेलो. 2 हात पाठीवर आदळले. तू पैसे का चोरलेस? मी म्हणालो, मी सहजच घेतले. मग विचारले का नाहीस? भाऊबीजेच्या दिवशी डोळ्यातून कढत अश्रू माझ्याच पायावर पडत होते व त्यात दिनदिन दिवाळी वाहून जात होती. त्यावेळेस कळालं की न विचारता केलेली प्रत्येक गोष्ट ही चोरी म्हटली जात होती. तेव्हापासून आजतागायत कधीही न विचारता पैसे घेतले गेले नाहीत व रस्त्याच्यावर पडलेल्या पैशांना पण हात लावला गेला नाही. पावलांना त्या अश्रूंचा स्पर्श झाल्यामुळे पावलं कधीही वाममार्गाला वळाली नाहीत. येणाऱ्या प्रत्येक अनुभवात जीवन प्रवाहाला वळवण्याची ताकद वसत असते. अशा अनेक अनुभवांचे थेंब अनुभूतीच्या शिंपल्यात पडल्यावर ते शिंपले मिटून तळाशी स्थिरावले जातात. त्यातील थेंबाला मोती बनवण्यासाठी. उन्हाळ्याच्या सुट्टीतील आजोळची संध्याकाळ. शेकड्याच्या संख्येने आंब्यांनी प्रवेश केला हाऱ्यातून घरात. आमचं खेळातून लक्ष उडालेलंच. धूम पळत घरात. गुपचूप आंब्याकडे हात गेला. तेवढ्यात हातावर चापट व सूचना, उद्या आंब्याचा रस आहे. या सूचनेनीच निम्म पोट भरलं गेलं. जेवण कसंबसं जेवून स्वप्नानं घेरलं. स्वप्न पण पिवळ्या रंगाचं, आंब्याच्या चवीचं. सकाळी न्याहारी करून खेळायला बाहेर, पण लक्ष आत घरातच. सूचना आली, चला रे. ताबडतोब घरात गेलो. एक परात, शेजारी मोठं पातेलं व त्याच्या शेजारी आंब्याचा हारा. आजी, मावशी, आई हाऱ्यातील आंबे घेत धुवून पिळून रस पातेल्यात व कोयसालं परातीत असं चक्र गतिमान झालेलं. आम्ही गोल करून सर्वजण परातीभोवती. सालं कोई परातीत पडल्या रे पडल्या की 10-12 हातांची झोंबाझोंबी. प्रत्येकाच्या अंगावर फक्त पॅन्ट. काही क्षणातच सर्वांच्या ओठावरून आमरसानं पोटावर प्रवेश केलेला. अशी सुरुवात होऊन जेवेपर्यंत आम्ही सर्वजण तृप्त. त्यावर मस्त मग मामानं आईस्क्रीम आणलेलं. आनंदी आनंद. उद्याच्या बेताची वाट पाहत परत खेळलं सुरू. अशात मनाची निळाई जाऊन वनराई बनू पाहत होती. जुळणाऱ्यांशी जुळतं होत, मिळणाऱ्यांशी मिळतं होत. सवंगडी तयार होत होते. गोट्या, विटीदांडू, चकाऱ्या खेळ खेळले जातच होते. कधी भांडणात परावर्तित होत होते, कधी आईच्या डोळ्यात आसवं उभी करत होते, तर कधी वडिलांचा हात शिस्तीसाठी पाठीवर झेलत होते. सर्वत्र संचार चालूच होता. एव्हाना हक्काचा सवंगडी म्हणून घरात बहिणीच्या नात्यानं प्रवेश केलेला होता. गावात 18 पगड जाती. प्रत्येकाकडे जाणं चालूच. घरात कमी व बाहेर जास्त. अनेक अनुभवांच्या पाण्यांच्या घागरी मनडोहात बुडत होत्या, रित्या होत होत्या, परत भरल्या जातच होत्या. 18 पगड जातीमधलं हृदय एकच असतं हे चित्ताच्या पाठीवर नकळत कोरलं जात होतं. अनेकांच्या चुलीवरल्या भगुल्यातला वर्णभात प्रीतीनं ग्रहण केला जात होता. अशातच एक दिवस हातात पाटी व खाऊचा डबा आला व फुलपाखराचं मन शब्दांच्या गुंजारवानं झाकोळून गेलं. मन कधीच आकडे शब्द घोकण्यात अडकलं जात नव्हतं. हळूच बाईंच्या मांडीवर मात्र विसावत होतं. खेळाच्या तासातच जास्त रमत होतं. या क्रीडेचं अनुभव स्थान होतं गावचं म्हातोबाचं मंदिर. शाळेच्या व्यतिरिक्त शेळ्यांचं वसतिस्थान. शाळेपेक्षा तेच मला जास्त सुखावून जायचं. लहान पारडी, त्यांचे उड्या मारणे, तुकतुकीत रंग, त्यांचं आईला ढुशा मारत दूध पिणं मन हरखून जायचं. वेळ मिळाला की हळूच घरच्यांचा डोळा चुकवून मंदिराकडे पलायन करायचं. कोंबड्या, कावळ्यांच्या पिसांना मोराचं पीस समजायचं व त्याच्या मऊ मुलायम स्पर्शानं आतली भावविभोरता अनुभवायचं. खूप काही करायचं व खूप काही साठवायचं. अशा मनाच्या सानिध्यात जगणं मात्र पूर्णत्वानं अनुभवायचं, फुलपाखरांच्या पंखांना जपत. अचानक एक दिवस
पाठीवर दप्तराचं ओझं लादलं गेलं व शेळ्यांच्या शाळेतून मुलामुलींच्या शाळेत पोचवलं गेलं. शाळा आंब्याच्या झाडांनी झाकलेली. छोटंसं प्रवेशद्वार हाताला धरलेल्यानं वाचून दाखवलं, महानगरपालिका शाळा कोथरूड. शाळा वेळेत भरणं व वेळेत सोडणं. दर काही काळानंतर घंटांचे आवाज सुरू झालेले. मंदिरातल्या शाळेला अनेक दरवाजे व मोठी घंटा. इथल्या शाळेला एक दरवाजा व अनेक खिडक्या. दरवाजातून येणारे धाकाचे आकार व खिडकीतून दिसणारे कावळे चिमण्या यांचे चिवचिवणारे आकार. या दोहोंमध्ये मन रमत होतं जास्त खिडकीतून दिसणाऱ्या कावळे चिमण्या झाडे यांच्या आवाजात व आकारात. प्रगती पुस्तकात शेरा, अभ्यासात लक्ष कमी. एक दिवस अचानक अंगावरील पॅन्ट व शर्टने रंग बदलला. पिशवी जागी चांगल्या आकाराच्या छान रंगाच्या दप्तरानं जागा घेतली. पायात मोजे व बूट, खाकी पॅन्ट व निळा शर्ट. डब्यानं आकार बदललेला, गोलऐवजी चपटा झालेला. त्यात आवडीचा पोळीचा कुस्करा मात्र नेहमीचा. हाताला धरून शाळेच्या गेटसमोर नाव वाचून दाखव असे बोट धरलेल्या हातानं विचारलं व एक एक अक्षर वाचत जोडलं गेलं. अभिनव शाळा. नावापेक्षा माझं लक्ष त्या पाटीवर बसलेल्या कावळ्याकडेच राहून राहून जात होतं. डोळे शाळेला आजमावण्याचा प्रयत्न करत होते. आजूबाजूला आमराईची झाडं. काही झाडांना तोडून शाळा विस्तारण्याचा प्रयत्न करत होती. एकसारखा एक वेगळा आवाज कानावर येत होता. बोटानं हात धरलेल्या हाताला विचारलं, कुणाचा आहे हा आवाज? उत्तर आलं, कोकिळेचा. 2 माहिती असलेल्या पक्षांमध्ये तिसऱ्याची भर पडली आणि मग शाळा सुरू. हगवणे भाऊच्या सायकलच्या मधल्या नळीवर बसून तर कधी मागील कॅरियरवर बसून. शाळेला येणं जाणं सुरू झालेलं. बालपणानं कुमार अवस्थेत पदार्पण केलं होतं. सवंगडी न राहता मित्रत्व जन्माला येत होतं. खिडकीतून कोकिळा साद घालतच असे, पण मी आणलेल्या तांदूळ दाण्यांना ती स्पर्शही करत नसे. मला राहून राहून प्रश्न पडायचा. खिडकीच्या गजांमधून तिला मी नजरेनं विचारायचा, पण तिचे डोळे नेहमी लालच. हळूहळू झाडं कापली गेली आणि एक दिवस खिडकीसमोर खिडकी आली. प्रश्न मात्र तसा शिल्लक राहिला. नवीन इमारत बांधली गेली. कापलेल्या आंब्याला बैलगाडीतून वाहून नेलं गेलं आणि कोकिळेचं येणं थांबलं गेलं. मन खिडकीच्या आत वळवलं गेलं. शिक्षणाच्या नावाखाली व्यावहारी जगाची निर्मिती चालू झाली. शिक्षणाचे धडे कोरड्या मनानं पाठांतर करू लागलो. मित्र वाढले, परंतु सवंगडी मात्र हरवून गेले. शिस्तीच्या लयीत कोकिळेची लकेर वाहून गेली. जीवन प्रवाहाचं वाहन चालू होतं. एक दिवस दुपारी आम्ही सगळे एसटीने गावाला निघालेलो. मला नवीन कपडे घेतले गेले होते. निळ्या रंगाच्या लोखंडी ट्रंकमध्ये ठेवले होते. बरोबर होते काका, आजी, मामा व इतर. एसटी शेवटच्या थांब्याला थांबले. माझं खाऊखाणं संपलं होतं. एसटीचा कंडक्टर म्हणाला, चला उतरा, आळंदी आली देवाची. नाव अंतर्मनात टिपलं गेलं. सगळे उतरलो. एका नदीला पार करून गावात आलो. संध्याकाळ झाली होती. सगळे म्हणत होते प्रसाद यांच्या वाड्यात का काय उतरायचं आहे म्हणून. आलो. मी तर कंटाळलो होतो बुवा. धुळीनं माखलो होतो. सगळेजण मला चिडवीतच होते. बेडूक ह्या मांडीत कापून घालायचा का त्या मांडीत हे ठरव आणि उद्या आम्हाला सांग. जेवून खेळून मी झोपी गेलो. अंधारातच मला उठवलं गेलं. झोप पूर्ण झाली नव्हती. आरडाओरडा करतच होतो. तशातच माझे कपडे अंगावरून काढले गेले व मला एका जिन्याखालच्या दगडावर उभं केलं गेलं व डोक्यावर पाणी ओतलं. तसं माझी झोप पारच उडाली. थंडी वाजतच होती. अंगाला उठणं लावलं जात होतं. अंघोळ झाली. खोलीत एक अनोळखी माणूस हातात छोटी लोखंडी पेटी घेऊन आला होता. त्याच्या समोर मला बसवलं. त्याने पेटीतून एक वस्तू काढली व माझे डोक्या हातात गच्च धरून डोक्यावरचे केसच काढू लागला. माझ्या पुढ्यातच केसांची रांगोळी तयार होत होती. काही मिनिटातच माझे डोके त्याने सोडले. ते अत्यंत हलके वाटत होते. डोक्यावरून हात फिरवला तर मागच्या बाजूला फक्त थोडेसे केस बाकी. सगळे साफ. सगळे हसत होते आणि म्हणत होते की मुंज मुलगा छान दिसतोय बर का. परत मनाच्या कप्प्यात नवीन शब्द बंद करून ठेवला, मुंज. मला सोवळ्याची लंगोटी नेसवण्यात आली. हातात दंड, त्याला लाल कपडा बांधलेला. अशी वरात आळंदी गावातल्या मुख्य देवळात आली. देऊळ भव्य, दगडी,
सगळीकडे फरसबंदी काळ्या कातळाची. एक माणूस गळ्यात काहीतरी अडकवून म्हणत होता, रामकृष्ण का काहीतरी. ती अक्षरे ऐकून जुळवण्याचा प्रयत्न करत असतानाच मला एका छोट्या दारातून अंधाऱ्या अशा घुमटात नेले गेले. तिथे कोणीतरी वाट पाहत होते. काहीतरी म्हटले गेले. वडिलांनी माझ्या कानात अंगावर शाल टाकून काही ओळी सांगितल्या. समोरच दगडाचा उतरता चौथरा होता. त्यावरील एक हार माझ्या गळ्यात घातला गेला. माझे डोके त्या चौथऱ्यावर कुणाच्या तरी हाताच्या दाबाने वाकले गेले. हातात एक श्रीफळ व पैसे आले. ते तिथे बसलेल्या व्यक्तीच्या हातात देण्यास सांगितले. काही फुले व हार माझ्या हातात देण्यात आला व त्या चौथऱ्यावर वाहण्यास सांगितले गेले. मला काहीच कळाले नाही. मी तेवढ्यात विचारले, हे काय आहे? आवाज आला, ही ज्ञानदेवांची समाधी. परत नवीन वाक्य समूह माझ्या मनाच्या कोपऱ्यात नोंदवला गेला. बाहेर आलो. माझी मिरवणूक देवळातून गावातून परत वाड्यात आलेली होती. घामाने निथळत होतो. कपाळाला लावलेलं गंध व गालाला लावलेली काळी टीट एकत्र होण्याच्या बेतात होते. भूक लागली होती. डोळे पेंगत होते. काही विधी झाले असावेत. जेवण झाली व आम्ही परत परतीच्या वाटेवर आलो. एसटीत बसलो व परत घरी. मला कळाले माझी मुंज का कायती झालेली. मी गळ्यात घातलेल्या दोऱ्याशी खेळत होतो. संध्येचं पळीपात्रानं काही दिवस सोबत केली व मग ते देवपूजेच्या उपकरणात जाऊन मिसळलं. स्वप्नांमध्ये रंगत वाढत चालली होती. केस काढलेल्या डोक्यावर मित्रांनी मारलेल्या टपलांना उगवण्याच्या नवीन केसांनी झाकायला सुरुवात केली होती. संध्याकाळची वेळ होती. घराच्या बाजूला आम्ही खेळत होतो. मी काहीतरी बोलत होतो. शेजारून जाणाऱ्या वडिलांनी ते ऐकलं असावं. तातडीने घरातून हाक आली. घाबरून घरात जाऊन उभा राहिलो. पलीकडून दरडावून विचारलं गेलं, तू आत्ता खेळताना काय बोलला? परत बोल. मी नकळत परत तेच उच्चारलं. क्षणार्धात गालावर काहीतरी आदळलं व डोळ्यासमोर काजवे व चड्डीत सू झालेली. आईचं सावरणं व परत बोलू नकोस असं सांगणं. परत जीवनाच्या शिंपल्यात नवीन अनुभवाचा थेंब पडलेला व मिटून तो आठवणींच्या तळाशी विसावलेला. तसा शब्द आजता गायत मुखातून बाहेर पडलाच नाही. संस्कारांच्या पाऊलखुणा जपल्या गेल्या. अधिकच गडद बनत गेल्या. गतिमान आयुष्याला सावरण्यासाठी जीवन प्रवाह बदलण्याच्या वळणावर येतच होता. राहत्या खोलीचा आकार कळायला 10-12 वर्ष जावी लागली. राहत होतो भूमकर आळी मुक्काम पोस्ट कोथरूडगाव. खोलीचा घराचा आकार होता छोटासाच. माडीचा आकार 2 मजली. खाली 2 खोल्या व वर 2. रस्त्यालगत. आमच्या घराचं दार सूर्याकडे तोंड करून. घरात प्रवेशल्यावर डाव्या कोपऱ्यात मोरी, कट्ट्यावर हंडा व कळशी, मोरीत लोखंडी ड्रम व लोखंडी बादली. समोरच एक कोंदाडा, त्यात कोणत्या तरी देवाच्या मूर्ती. मोरीच्या कट्ट्याला लागून स्वयंपाकाची जागा व भांड्यांची मांडणी. उजव्या बाजूच्या कोपऱ्यात लोखंडी कॉट, त्यावर अंथरुणं पांघरुणं. घराच्या भिंतीला कायमशी ओल. मी, आई, दादा व बहीण संगीता चौघांचा सुसूत्रतेत जगणं अखंड चालू. छोट्या घरात मोठ्या मनाचे संस्कार घडत होते. सकाळी उठणं, देवाला नमस्कार, आंघोळ, खाणं, शाळा, दुपारी आल्यावर विश्रांती, खेळ. संध्याकाळी शुभंकरोती, पर्वचा, रामरक्षा यांचे सातत्याने संस्कार. वाणीच्या संस्काराने अंतरंगात उमलणारी भावकाया. रामरक्षेच्या आवर्तनांनी गेयतेच्या आकारातून शब्दांमध्ये दडलेल्या आकारांची मिसळणं. रात्री भोजन व झोप. आवर्तनांवर आवर्तनं चालूच होती. शरीराची वाढ लहान होणाऱ्या कपड्यांनी दर्शवत होती. लुटूपुटूच्या भांडणांनी, रुसव्या फुगव्यांनी भाऊबीज तेजाळत होती. बहीण भावाचं नातं बहरत होतं. आईच्या प्रेमापाठी वडिलांचा पाठीवर पडणारा हात आता पाठीवरून हळुवारपणे फिरू लागला होता. लाड करू लागला होता. समजुतीच्या 4 शब्दांनी जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न चालू होता. 18 पगड जातींच्या शेजाऱ्यांमुळे म्हातोबाचा उरूस, मोहरम, ख्रिसमस यासारख्या साजऱ्या होणाऱ्या सणात सर्वांकडे मुक्त संचार होत होता. रंग वेगळे, जाती वेगळ्या, पण प्रेम मात्र एकच जाणवत होतं. गणपती व दिवाळी यांच्यामुळे शहराचा स्पर्श जाणवत होता. सार्वजनिक विहिरीवरून आणलेलं तांब्याभर पाणी
प्रेमाचा रांजण भरून वाहण्यासाठी खूप होतं. घर बदललं गेलं होतं. आम्ही महर्षीनगरला आलेलो. एव्हाना सायकल आली होती. तसा मी 1972ला महाराष्ट्र मंडळ गुलटेकडी शाळेला जोडला गेलेलो. 5व्या इयत्तेपासून शाळा 10वीपर्यंतची. खाकी गणवेश. सैन्यात जाण्याच्या भारलेपणाला शाळेच्या गणवेशापासून सुरुवात झालेली. मुख्याध्यापक होते ओगले सर. शिक्षकही असे होते की त्यांनी पेशा म्हणून शाळेतील नोकरी स्वीकारली नव्हती. जवळचे वाटणारे आपटेबाई, कानडेबाई, रानडेबाई, भिडेबाई, शहाबाई यांच्या प्रेमळ शब्दांनी व शिस्तीच्या नजरेने नवउन्मेषांना साकारणं चालू होतं. चित्रकलेच्या खाडिलकरबाई त्यांच्या घाऱ्या डोळ्यातील प्रेमाने मनातला चित्रकार व्यक्त होण्याचा प्रयत्न करतच होता. रंग, पेन्सिल व कागदाचा अतूट भावसंबंध जोडला जात होता. इंग्रजीला होत्या करंदीकरबाई व गणिताला जोशी सर. यांच्या हाताला मात्र माझी पाठ सदैव साथ देतच होती. स्पेलिंगच्या आवर्तनात व गणित भूमितीच्या भोवऱ्यात माझं अडकणं चालू होतं. मन मात्र निसर्गात रमत होतं. शाळेच्या समोरच एक मोठा खड्डा, त्यात लव्हाळे वाढलेले, आजूबाजूला दाट वृक्ष, बुचाचे, निलगिरीचे, जणू काही जंगलच. त्यात पुष्पवाटिका, छोट्या सुट्टीत डबाखाणे व मोठ्या सुट्टीत खेळणे असा क्रम. त्या वृक्षांमध्ये मनसोक्त हिंडणे. पक्ष्यांचे आवाज ऐकत त्यांना जमेल तशी साद घालत. त्यांच्या पंखांवरून जीवनाच्या उत्तुंगतेकडे झेप घेण्याची स्वप्न पाहत. ग्राउंडमधल्या माती वाहणाऱ्या गाढवांना घोडे समजून त्यावरून फिरणं आणि खेळणं. स्नेहसंमेलने, त्यातील काबुलीवाल्याची भूमिका, त्यामधील स्त्रीपात्राच्या खांद्यावर हात ठेवताच पुढील वाक्य विसरणं. शाळा सुटल्यावर बुचाची फुलं गोळा करून एकात एक सुवासाला गुंफणं. अनेकविध सहली, त्यांचे अनुभव, भीमाशंकरचा ओलाचिंब पाऊस, महाबळेश्वरची लाल गाजरं व तुती, भुलेश्वरची मोठी घंटा, अशा अनेकविध छटा जीवनाच्या कागदावर रेखाटल्या जात होत्या. अनेक खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलं जात होतं. नाट्यवाचन स्पर्धेमुळे ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी, तानाजी, संभाजी यांचे जीवन गोष्टी रूपाने समजण्याचा मन प्रयत्न करत होतं. उत्तम वाचनाचे प्रशस्तीपत्रक हातात घेऊन मन धावत होतं, थपकत होतं, पाहत होतं, अनुभवत होतं. हा म्हणता 1978-19 साली SSC झालो. द्वितीय वर्गातून 58% उत्तीर्ण होऊन. उंची वाढली होती. सायकलचे सीट 24 इंच उंच केले गेले. महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात. आई दादांच्या डोळ्यात मुलाच्या यशाचं कौतुक मावतच नव्हतं. कारण शिक्षण तोपर्यंत टक्क्यांवरच्या गुणवत्तेनं मोजलं जात नव्हतं. आता राहायला आलो होतो 64/511 लक्ष्मीनगर, पुणे इथे. शाळेमुळे राजू टाकळकर, मेस्त्री, विजय पाठक, वाघमारे यासारखे मित्र जोडले गेले चिरकाल मित्रत्वासाठी. 1976 लक्ष्मीनगरला येऊन जेमतेम वर्ष झालेलं असेल. मी 8वीत किंवा 9वीत असेल. आम्ही नित्य खेळायला तुळशीबागवाल्यांच्या आमराईत जात असू. झाडे तोडली जाऊन बंगले उभे राहत होते. खोदलेल्या चरांमध्ये लपाछपी खेळणे हा आमचा नित्याचा उद्योग. खेळणं झालेलं होतं. एकदम शंखाचा आवाज आला. आम्ही खड्ड्यातून वर आलो. समोरच एक तारेचं कंपाऊंड, त्यात पत्र्याची खोली उभी केलेली आतल्या बाजूला. तात्पुरत्या फाटकामधून आत गेलो. उजव्या कोपऱ्यात एक बसकी खोली होती. अंगणात त्या खोलीच्या समोर जाईचा का जुईचा वेल. त्या पत्र्याच्या खोलीत आतल्या बाजूला एक खांब, त्याला पत्र्याचाच दिवा टांगलेला. त्याच्याजवळ एक खड्डा केलेला, त्यात पांढऱ्या मातीचा डोंगर, एका कट्ट्यावर पांढऱ्या दगडाची पावलं व दत्ताचा फोटो. हात जोडले गेले. तेवढ्यात कोणतरी ओरडले, कोण आहे रे? आम्ही तडक धूम ठोकली ती घराकडेच. पहाटे पहाटे स्वप्न पडलेले. मी त्याच पत्र्याच्या खोलीत एका तासलेल्या दगड्यावर लंगोटी लावून बसलेलो. अंगाला त्याच खड्ड्यातील ती पांढरी माती लावलेली, केस वाढलेले, गळ्यात कसला तरी मोठं यंत्र घातलेलं. मी मलाच पाहून घाबरलो व दचकून जागा झालो. सकाळी उठल्यावर वडिलांनी विचारलं, काल कुठे खेळायला गेला होतात रे? मी त्यांना सगळं सांगितलं, पण स्वप्न काही सांगितलं नाही.
ते म्हणाले, तिथे एक नाथपंथी साधू साधना करत असतो बरं का, तो आमचेकडे नोकरीला आहे, तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. एवढे मला बजावून ते कामावर निघून गेले. पडलेलं स्वप्न आपण त्या पत्र्याच्या खोलीतल्या बाबांना सांगावं का? पण कधी ते काही ठरत नव्हतं. अचानक काही दिवसांनी माझे वडील मला चल म्हणाले. आम्ही निघालो. काही वेळातच ओढा ओलांडून त्या पत्र्याच्या खोलीत हजर. वडिलांनी नमस्कार केला. मी पण हात जोडले. तिथल्या व्यक्तीशी वडील काहीतरी बोलले. मी त्यांना भीतभीतच एक विचारू का असे म्हटले. ते म्हणाले, विचार. आणि मग मी त्यांना मला पडलेलं स्वप्न सांगितलं. ते मोठ्यांदा हसले. व ठीक आहे, बघूया. प्रथम तू चांगला अभ्यास कर, पास हो, आणि हा प्रसाद घे बरं. प्रसाद घेऊन आम्ही निघालो. खेळण्यास पुन्हा कधी मी त्या बाजूला गेलो नाही. एव्हाना शाळेतल्या घटना स्मृती बनू पाहत होत्या. वडिलांबरोबर सारंगमधल्या त्या पत्र्याच्या खोलीत म्हणजे दत्तकुटीत जाणं अधूनमधून चालू झालं होतं. काहीतरी कार्यक्रमानिमित्त सर्वजण लोणावळे घाटात जाणार होते. उन्हाचे दिवस होते. वडील पण जाणार होते. मी हट्ट केला, मला पण बरोबर घेऊन जा. ते म्हणाले, त्यांना मी विचारतो. एका संध्याकाळी मी वडिलांबरोबर कुटीत गेलो. माझ्या मुलाला बरोबर घेऊ का असे वडिलांनी विचारले. त्यांनी माझ्याकडे पाहिले. मला विचारले, आम्ही जातो ते माझ्या गुरूंच्या समाधी पूजनाला. ही काही ट्रीप नसते. तू नीट शांत राहणार असशील तर आमच्याबरोबर आलास तरी चालेल. मी ताबडतोब कबूल झालो. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून पुणे स्टेशनवरून लोणावळे घाटात बोगदा नंबर 16 जवळ ब्रेक टेस्टिंगला गाडी थांबली तेव्हा पटापट आम्ही सर्वजण उतरलो. मला तर गंमतच वाटत होती. चालत चालत मागे बोगद्यातून आलो व बोगद्याजवळून जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने चढायला लागलो. काही वेळातच आम्ही गुंफा असलेल्या जागी पोहोचलो. सर्वांनी कपारीतल्या टाक्यावर हातपाय धुतले व कामाला सुरुवात झाली. एव्हाना मला त्यांचं नाव समजलेलं होतं, दादा. दादांनी कपडे काढले व लंगोटी लावली व धुना व ती कपार स्वच्छतेला सुरुवात झाली. थोड्याच वेळात कपारीच्या आतल्या बाजूला चुन्याचा रंग दिला गेला. सर्व स्वच्छ झालेले. मी एका बाजूला पांढऱ्या चाफ्याच्या झाडाखालील दगडावर बसून पाहत होतो. पाठीमागे खोल दरी. एका बाजूने रेल्वे जात होती. तिची शिट्टी वाजली. जेवणानंतरची विश्रांती झाली. दादांनी सर्वांना शांत बसायला सांगितले व धीर गंभीर आवाजात तिथल्या सर्व स्थानांची माहिती सांगायला सुरुवात केली. गंभीरनाथ, त्यांची संजीवन समाधी व स्वतःचे गुरु हरिनाथ बाबा व त्यांची झालेली भेट, त्यांचे पुण्यातील कसबा पेठेतील जनता जनार्दन मंडळाच्या खणात राहणे, तो मुंजोबा देवस्थान, त्यांची गुरूंबरोबरची साधना, त्यानंतर अनुग्रह, परत साधना. प्रवाह अखंड वाहतच होता. स्वातंत्र्यानंतर हरिनाथ बाबांचे पुणे सोडून येथे गुफेत येऊन राहणे, सद्गुरूच्या शोधात शिष्याचे येणे, असे अनेक काही. वाक प्रवाह थांबला. या ठिकाणी असलेली मोठी नारदाची मूर्ती, समोर दिसणारा राजमाची किल्ला, कपारीतून आतल्या बाजूला 2 खोल्यात कोरलेली गुंफा, छोट्या दरवाजातून आत जाणे, मग एक भाग, परत आत जाणे दुसरा भाग, त्यात गोरक्षनाथ का काय त्या देवतेची मूर्ती. ते सांगतील त्याप्रमाणे इतरांबरोबर मी वागत होतो. रात्री मुक्काम वरच होता. आकाश निरभ्र होतं. मी शांतपणे नारदाच्या मूर्तीच्या चौथऱ्यावर बसून आनंद साठवत होतो. मन शांत होतं. कुठेतरी नातेसंबंध बांधला जात असल्याचं जाणवत होतं. पहाटे उठून आवरून आम्ही खाली चोचीवाडीत जायला निघालेलो. अंतर 5-6 किलोमीटरचं असावं. चोची मठात 1 तासाभरात प्रवास करून पोहोचलेलो. आजूबाजूला पांढऱ्या चाफ्याची झाडं. अंगणात प्रवेश केला तो मागच्या भागातून. बाजूला गोठा, तिथून आत जाण्यासाठी फाटक. आत शिरलो की अंगण. उजव्या बाजूला उंच कट्ट्यावर एका ओळीत बांधलेली इमारत, उतरत्या कौल्याच्या छपराची, आणि पुढे पडवी. डाव्या बाजूला बेलवृक्ष, त्याच्या तळाला महादेवाची पिंड, त्रिशूळाला डमरू खोचलेले. वातावरण भारलेले व गूढतेने. समोरच परत पडवी व आत मोठी खोली. पडवीत एक व्यक्ती आराम खुर्चीत पहुडलेली, अंगावर केशरी कफनी, वयोवृद्ध, चिनी लोकांसारखा चेहरा, हनुवटीवर छोटीशी दाढी, गळ्यात शृंगी शैली घातलेली. एव्हाना काही शब्द मला परिचयाचे झालेले होते. सर्वांनी त्यांना आदेश उपदेश केले. हातपाय धुवून सर्व ठिकाणशी दर्शनं केली.
कालीमाता, भैरवनाथ, अखंड धुना, सर्वत्र एक सुवास भरून राहिलेला. जेवणं झाली, मग विश्रांती. संध्याकाळी परत या ठिकाणची माहिती दादांनी सांगायला सुरुवात केलेली. रामनवमीच्या आदल्या दिवशी हरिनाथ बाबा गंभीर गुफेतून संध्याकाळी चोची मठाकडे येत असताना बोगद्यात गाडीचा धक्का लागला व ते जखमी झाले. तत्काळ त्यांना समजले आपला देह ठेवण्याची वेळ आलेली आहे म्हणून. जवळच्या कातकऱ्याला बोलावले, झोळीतले पैसे काढून त्याला दिले व जवळच्या लोकांना निरोप द्यायला पाठवले. हातातली कुबडी हनुवटीला लावली, सिद्धासन घातले व स्थिर झाले. दादांना निरोप मिळाला. ते ताबडतोब पोहोचले. ते त्यांचे एकमेव शिष्य होते. हरिनाथ बाबांच्या देहाला झोळीत घालून चोची मठात आणले गेले व विधिवत समाधी दिली गेली. दिवस होता रामनवमीचा. माहिती संपली. सर्वजण शांत होते. पौर्णिमेचा चंद्र आदल्या दिवशीचा होता. हरिनाथ बाबांच्या आदेशानुसार दादा दर दांडी पौर्णिमेला त्यांच्या समाधी पूजनाला येत असत. उद्या दांडी पौर्णिमा होती. सर्वांनी रात्रीचे जेवण घेतले व सारवलेल्या अंगणात चांदण्यांचा नाच चालू झालेला होता. दादांनी टेप रेकॉर्डर आणला होता. कॅसेट सुरू झाली. रजनीश का काय नावाच्या कोणा व्यक्तीचं गोरक्षनाथांवरचं प्रवचन सुरू झालेलं. धीरगंभीर वाणी, हिंदी भाषेतली. 1-1.5 तास कसा मंत्रमुग्ध गेला ते कळालं नाही. एव्हाना चंद्रप्रकाशानं वृक्षांच्या मदतीनं सावल्या विणायला सुरुवात केली होती. वातावरण नादयुक्त, गंधयुक्त होतं. मन सुसंस्कारित असल्यामुळे आनंदात होतं. पहाट वारा सुरू झालेला. गारवा जाणवत होता. सर्वांनी आवरायला सुरुवात केली. बरोबरची मंडळी अनेक वेळा आलेली असल्यामुळे सरावलेली होती. त्यांच्याबरोबर कपडे घेऊन मी जवळच असलेल्या नदीवर गेलो. पाण्यात पाय ठेवला आणि कधी प्रवाहात सामावला गेलो ते कळालंच नाही. सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होत होता. पूजेची तयारी झालेली. एका बाजूला प्रसादाची पण तयारी चालू. निसर्गातील सुगंध वाहायला सुरुवात झाली होती. सर्वांच्या बरोबर सुस्नात होऊन समाधीपाशी आलो. एक सिमेंटचा चौथरा कोणत्या तरी रंगानं रंगवलेला. त्यावर संगमरवराची फरशी, मधोमध कमळात पाऊलं, सर्वांवर पत्र्याची शेड कोणत्या तरी रंगात रंगवलेली. सर्वत्र गंभीरता नांदत होती. उदबत्त्यांचा सुगंध वातावरणाला प्रसन्नता आणीत होता. दादांनी लंगोटी लावलेली, डोक्यावर गमछा बांधलेला. हरिनाथ बाबांचा नामगजर झाला व गोरक्ष नामात व हरिनाथ बोलो शिव गोरक्ष बोलोत अभिषेकाला सुरुवात झाली. मन 2 पातळीवर कार्य करत होतं. एक मन पूजेत होतं, दुसरं आजूबाजूला न्याहाळत होतं. आजूबाजूला अनेक समाध्या, त्यावरही फुलं वाहिलेली. जवळच कन्हेर, जास्वंदाची झाडं. पूजा पूर्ण झाली. नैवेद्य समर्पण झालं. आरती झाली. सर्वांनी उकिडवं बसून हातांची काहीतरी मुद्रा करून 3 वेळा आपलं डोकं हातांच्या जोडलेल्या अंगठ्यांवर टेकवायचं. मी सहज यंत्रवत करून बघितलं, पण जमलं काही नाही. हरिनाथ बाबांचा संदेश दादांनी सांगितला. सेवा बाबांना पोहोचली. सगळे आनंदित झाले. त्या आनंदात कालीमातेची पूजा, भैरवनाथांची पूजा, धुनाची पूजा व मग खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची पूजा झाली. त्यांचं नाव समजलं होतं गोविंदनाथजी. मग भोजन प्रसाद व परतीच्या वाटेची तयारी. चालत जवळच्या कोंडिवडे गावाला, तिथून एसटीने कर्जत व कर्जतवरून पुणे. ह्या प्रवासानं एक नवीन दालन उघडून दिलं होतं. ज्ञाननाथ उर्फ दादा व हरिनाथ बाबा यांच्या विभूतिमत्वानं भारलेलं, उजळून निघालेलं नवीन नातेसंबंधाचं बीजारोपण झालेलं. बीजाला नित्य संगोपन मिळतच होतं. बीज अंकुरत होतं. काळ वायुगतीनं पुढे सरकत होता. पुढे अनेक वेळा चोचीमठात जाणं होणार होतं. 7-8 वर्षापूर्वीचा तो अनुभव मात्र जास्त तेजाळत होता. सहज मागे वळून पाहिलं तर कुमारतेनं तारुण्याचे महाविद्यालयात प्रवेश केला होता. अर्धी चड्डी जाऊन फुलपॅन्ट येत होती. शाळेला गणवेश असतो, महाविद्यालयात नसतो याची जाणीव झाली. शाळेच्या खुणा महाविद्यालयात शोधू पाहणारं मन आता गगनाला गवसणी घालण्यासाठी सज्ज होऊ पाहत होतं. हळवं मन निष्ठुरतेच्या विज्ञानाच्या प्रांगणात स्थिरावण्याचा प्रयत्न करत होतं. कधी डळमळत होतं, कधी विवलं होत होतं.
परत आधारानं स्थिरावण्याचा प्रयत्न करत होतं. एव्हाना 10वीचा निकाल लागलेला. 58% उत्तीर्ण झालेलो. महाविद्यालयाच्या महाद्वारासमोर उभा होतो. पायात बळ होतं. आधाराविना थबकलो. हाताची बोटं मोठी झाली होती कुणाला तरी आधार देण्यासाठी. आधाराचे हात आता महाविद्यालयाच्या फीसाठी जास्त काम करणार होते. पाल्याच्या स्वप्नांना सुवर्णाचे पंख जोडण्यासाठी अधिक कष्ट उपसणार होते. मुलगा मोठा होतोय, मातीचं हृदय बोलतच होतं. शाळांच्या स्थित्यंतराचे फलक डोळ्यासमोर येत होते. म्हातोबाची शाळा, महानगरपालिका शाळा, अभिनव विद्यालय, महाराष्ट्र मंडळाची शाळा. शाळेमुळे काही स्वप्न जोडली गेली, काही विरून गेली, पण मनावर काही उत्तम संस्कारही करून गेली. बालपण जपणारी, कुमारपण तोलणारी शाळा विद्यालय महाविद्यालयात परावर्तित होत होती. नित्यक्रम सुरू झाला. तारुण्यानं तरुणाईत प्रवेश केला. महाद्वारावर नाव होतं आबासाहेब गरवारे महाविद्यालय विज्ञान शाखा. इतरांनी विज्ञान शाखा घेतली, आपण पण घेऊ, कारण मनात सैन्य दळात जाण्याची दुर्दम्य इच्छा होती. वर्ग मिळाला अ. मन अजून शाळेत रमत होतं. प्रथम दिवस वर्गात आलेलो. प्रत्येकाची ओळख, मैत्री जाऊन मित्रत्वाचा नवोन्मेष साजरा होत होता. माध्यम इंग्रजी, प्रथम शिक्षण मराठीतून झालेलं. संस्कार बाळगोत जमवून घेता घेता दमछाक होत होती. उराशी बाळगलेलं स्वप्न सुवर्णाचा पंख लावून दूर दूर जाऊ लागलं. मराठीचे इंग्रजीशी सूर जुळू शकले नाहीत. विधिवत शिक्षणाचा मार्ग बदलला गेला. सहजीवन, सप्रेम, सहजता याला कुठेच मान्यता नव्हती. ईर्ष्या व स्पर्धा, गुणवत्तेसाठी सालस मनाचं बलिदान, जीवन रसाचा डोह रिकामा करण्यात धन्यता मानणं, उत्तम गुणांसाठी मनाचं शारीराचं झिजणं अनुभवणं, त्यांचा बली चढवणं शिक्षण नावाच्या वेधीवर. हे काही भावलं नाही. मार्ग बदलला गेला. आता व्यावहारिक शिक्षण घेणं सुरू झालेलं. आपली कुवत, आपली मर्यादा जाणवू लागली. त्याला झेपेल, रुचेल, पचेल असा अभ्यासक्रम शोधू लागलो. कला मनात कुठेतरी तग धरून होती. प्रवेश करता झालो अर्धवेळ अंतर्गत गृह सजावट शिक्षण क्रमात अभिनव कला विद्यालयात टिळक रोड पुणे येथे. उरलेल्या वेळात पुणे महानगरपालिका वाहन व्यवहार खात्याच्या कामगार संघटना इंटक प्रणित ऑफिसमध्ये अर्धवेळ लिपिकाचं काम करू लागलो. बरोबर बहिस्त शाळा स्वाध्याय महाविद्यालय लक्ष्मी रोड येथे प्रवेश घेऊन मराठी माध्यमातून वाणिज्य शाखेचा पदवी अभ्यास करू लागलेलो. काळाच्या पावलांना गतियुक्त बनलेलं पाहत होतो, अनुभवत होतो. शरीरात बदल घडत होते. ओठांवर काळ्या रंगाची रेघ उठून दिसायला लागली होती. नवउन्मेषांना गतिमानता लाभत होती. केसांच्या भांगांची ठेवण, पॅन्टचे प्रकार, शर्टांचे आकार बदलत चालले होते. काम ऊर्जेची जाणीव होत होती. शारीर व मानस स्तरावर स्थित्यंतर अनुभवत होतो. सायकलवरून महाबळेश्वर, पाचगणी, सातारा करून शारीरिक कसोटी अनुभवली होती. 1983 साली हाती पहिली गाडी आली, स्कूटर. शिक्षण संपवून नोकरीचे अनुभव घेऊन अंतर्गत गृहसजावटीच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली श्री माधव जोशी यांच्या मार्गदर्शनानं. फर्स्ट इम्प्रेशनला महत्त्व म्हणून की काय, राहणीमानात बदल घडत होता. उत्तम कपडे, बूट, गॉगल, हातात बॅग. काम चालू झालेले. एकात पैसे मिळायचे, दुसऱ्यात नाही. वडिलांची नोकरी चालू, त्यामुळे तशी जबाबदारी नव्हती. अधूनमधून मन रिकामं झालं की अंतस्थळी पडलेली स्मृती तरंगत वर येत होती. कळायला लागल्यापासून धार्मिकतेचे संस्कार, त्यामुळे व्यसनांकडे पाठ. वाचायला यायला लागलं तसे प्रथम आजीला वाचून दाखवू लागलो ज्ञानेश्वरी, हरिपाठ. शब्दांच्या आवर्तनांनी मागील संस्कारातीत अनुभव जागे होत. प्रश्न निर्माण होत. आजीचा मुक्काम आमचेकडे असला की तिच्या गुरुबंधूंना पत्र लिहिण्याचं काम माझं. ज्ञानदेव असे लहानपणीच हाताशी गवसलेले. आजीची ओवीनोवी पाठ, तुकाराम गाथा पाठ, तिच्या सानिध्यात अनुभवलेली पंढरपुरातली पांडुरंगाची पहाटपूजा, चातुर्मासातील कीर्तनं, प्रवचनं,
बुवांच्या शब्दांच्या ओझ्यानं मी कधी आजीच्या मांडीवर झोपत असे ते कळत नसे. बत्तासे, डाळ, लाह्या यांचा खाऊ व हट्ट एकच, श्रीकृष्णाची जशी बासरी तशी मला घेऊन दे. दरवेळेस नवीन बासरी, त्या नादाशी कुठेतरी जोडणी झालेली कळायची. आजीच्या रात्रीच्या गोष्टीतून कृष्ण सुदामा साकारायचे व स्वप्नांमध्ये मला पण गोप बनवून खेळवायचे. अनेक आठवणींच्या ठिगळांनी बनलेल्या गोधडीत मन शांत घेऊन झोपायचे. गुरुपौर्णिमेला आजीबरोबर तिच्या गुरुदेवांकडे जायचा. आजीने त्यांना हार, फळे, फुले अर्पण केले की ते गळ्यातील हार माझ्या गळ्यात घालायचे. मी काढायचा प्रयत्न केला की म्हणायचे, तो प्रसादाचा आहे, काढू नकोस. नकळतपणे संत संग अंगावरून मिरवत घरी यायचा. अशा अनेक आठवणींच्या आनंदात 1984 साल पूर्ण झाले. स्कूटर जाऊन मोटरसायकल हाती आलेली. त्यामुळे श्रीपाद अभ्यंकर नावाचं सालस व्यक्तिमत्व जोडलं गेलं जीवनभरासाठी. मामा मामीच्या संस्कारयुक्त कुंभांचं रितं होणं माझ्या मनोडोहात चालूच होतं. मामाकडील नवरात्रात 9 दिवस पद्मावतीला सेवेला जाणं चालूच असे. अशातच एक दिवशी पहाटे स्वप्नात एका जंगलात तळ्याकाठी लंगोटीवाल्या ढेरपोट्या साधूकडून डोक्यावर हात ठेवणं घडलं व सर्वत्र श्रीराम ध्वनी अनुभवाला येऊन जाग आली. 1985 साली श्री गोंदावलेकर महाराजांच्या संस्थानात प्रवेश करता झालो स्वप्न संकेतामुळे. मंडईतल्या स्वामी मठात व शंकर महाराजांना जाणं चालूच असे. हात जोडले जात पण मागणं ओठावर येत नसे. दर गुरुवारी स्वामी मठात औदुंबराला प्रदक्षिणा व साखर वाहणे. त्या साखरेवर तुटून पडणारे मुंगळे, मुंग्यांची क्रीडा पाहत 21 प्रदक्षिणांऐवजी जास्तच घडत असत. उच्च रवातली आरती व दाण्याचा प्रसाद घेऊन परतन होत असे. 1985 प्रकाशराव जोशींच्या सांगण्यावरून व स्वप्नदृष्टांतावरून गोंदावल्याशी जोडला गेलो होतो. कानडी मंडळींनी मला आपलंसं केलं होतं. मुकुंदा, रत्ननाभ, नारायण, कल्याण, नागप्पा इत्यादी. महाराजांशी नातं दृढ होत होतं. इच्छा झाली की महाराजांच्या समोर हजर. 2-2, 4-4 महिने गोंदवल्याला जपासाठी राहू लागलो. हजारोंच्या संख्येने रामनाम वैखरीतून वाहू लागे. नामजपाचा आनंद अंतरात सर्वांगाने प्रवाही बनू लागे. महाराजच सार सर्वस्व बनले होते. गळ्यात माळ आली होती. बॅगेत महाराजांचं चरित्र वसू लागलं होतं. त्यातच घटना घडली व परत प्रवाहाला वेगळं वळण लागलं. ह्या 14 वर्षांचा लक्ष्मीनगर चाळीतील रहिवास म्हणजे एकत्र कुटुंबाचा सुखद अनुभवच. तोरगलकर मामी, भालेराव काकू, पाटसकर, खळदकर हे सगळे सरुध बनलेले होते. 1989 साली बहिणीची लग्न घटिका भरली गेली. हे सर्व ठरत होतं त्यावेळेस मी गोंदावल्यातच होतो. सर्व भक्त मंडळी आपापल्या गावी परतलेली. सेवेला कमी उपलब्धता. 85 ते 89 जपसाधना व सेवा 2च गोष्टी स्वीकारलेल्या. पण मन मात्र कधी स्थिर कधी अस्थिर. अनुभवांच्या अथांगतेमध्ये लाटांचं तांडव चालू असायचं. नित्यक्रम अखंड चालूच. रात्री मंदिरात शेजारती करून झोपावं. पहाटे 2:30ला उठावं. मंदिर साफसफाई, मग खोलीवर जाणं. हातपाय धुवून जपाला बसणं. 6 वाजता लोणी साखरेचा प्रसाद घेऊन फिरायला जाणं. फिरून येईपर्यंत 8000 जप पूर्ण झालेला. मग बागेतली फुलं काढणं व पूजेची सेवा करणाऱ्यांकडे आणून देणं. मग अंघोळ, न्याहारी, परत मंदिरात जपासाठी येणं. दुपारी 12 वाजता महाराजांना नैवेद्य. मग आम्ही सगळे भक्तांना पंक्तीत वाढण्याच्या सेवेला हजर. तोपर्यंत 20,000 जप पूर्ण झालेला. प्रसाद भोजन घेणे. थोड्या वेळ विश्रांती आणि मग कपडे धुणे. परत 3 ते 6 सायंकाळपर्यंत जप, चिंतन. परत फिरण्यास बाहेर जाणे. 4 ते 5 किलोमीटर. फिरून येईपर्यंत 30,000 जप पूर्ण झालेला. सायंकाळचा प्रसाद, मग सायन आरती, शेजारतीपर्यंत 40,000 जप पूर्ण झालेला असे. असे साधन आवर्तन दिवसभर चाले. अनेक अनुभव आलेले, पण अपूर्णतेचा हिंदोळा चालूच. ईर्ष्या, द्वेष, स्पर्धा सगळीकडेच अनुभवाला पुजलेली. पहाटेची उपासना करून मी गॅलरीत उभा होतो. तेवढ्यात कोपऱ्यातल्या खोलीतून एक व्यक्ती बाहेर आली. माझेकडे पाहून हसली. तुम्ही पुण्याचे का?
म्हणून विचारले. मी म्हणालो, हो या, 5 मिनिटे माझ्या खोलीत बसूया का? मी हो म्हणालो. खोलीत 2 कॉट. आम्ही समोरासमोर बसलेलो. एकदम ते म्हणाले, तुमचा व श्री महाराजांचा संबंध संपला, तुम्ही परत गोंदवल्याला येणार नाहीत. मी रागावलोच. मी त्यांना म्हणालो, तुम्ही एकदम असे कसे बोलू शकता? एवढ्यासाठीच का मला तुम्ही खोलीवर बोलावले? मी उठायला लागलो. ते म्हणाले, रागावू नका, इथला ऋणानुबंध तुमचा आता संपलेला आहे. तुमच्या पाठीमागे मला एक गोरटेले, दाढी असलेले, गळ्यात नाथपंथाची खूण असलेले व्यक्ती दिसत आहेत. 19 जानेवारी 1991 पासून तुमचा नाथ संप्रदायाशी घनिष्ठ संबंध येणार आहे, एवढेच. तुम्ही आता जाऊ शकता. मी तडक खाली आलो. महाराजांना दंडवत घातला, प्रसाद घेतला व फिरायला बाहेर पडलो. मन सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत होते. नित्याप्रमाणे जप काही होऊ शकला नाही. दुपारी फोन आला, संगीताचे लग्न ठरते आहे, ताबडतोब निघून ये. आवरावर केली. महाराजांचं दर्शन घेतलं व स्टँडवर आलो. रात्री 11 वाजता पुणे मुक्कामी हजर झालो. दुसऱ्या दिवशी बोलणी ठरली. लग्न तारीख ठरली 24 एप्रिल 1989. सातारच्या माधव दीक्षितांनी तिला सून म्हणून स्वीकारलेलं. मग धावपळ, आवरावर. मधल्या अवधीत गोंदवल्याला जायला काही मिळालं नाही. लग्न ठरल्याप्रमाणे झालं. लग्नाला सर्वजण आले होते. जावयाचं नातं न राहता छोट्या भावाचं नातं बनलं गेलं होतं चारुकांतांशी. वडिलांनी आमंत्रण दिल्यामुळे ज्ञाननाथजी रानडे व सौ मनोरमाबाई रानडे पण लग्नाला आलेल्या. मी त्यांना नीट पाहिलं व एकदम लक्षात आलं, गोंदावल्याला त्या माणसानं सांगितलेलं भविष्यविधान. त्यानंतर गोंदावल्यात त्या माणसाचा त्यावेळेस शोध घेतला, पण ती व्यक्ती परत दिसली पण नाही व भेटली पण नाही. लग्न पार पडले. सर्व आवरावर झाले. मनात विचार आले. वडिलांच्या समक्ष सर्व जबाबदारी संपलेली. मागीलप्रमाणे आता माझा लग्नाचा विषय आलाच. घरच्यांनी लग्न विचारणा पण केली. सहज, सरळ, सोप्या रीतीनं, कुठेही धाक, उपोषण, आग्रहाविरहित. मीही सहजतेनं त्यांना माझ्या लग्न न करण्याचा निर्णय सांगितलेला. तोही त्यांनी सहज स्वीकारला व पुन्हा त्याचं उच्चारण पण केलं नाही. शरीरात एव्हाना कामभाव पूर्णपणे उपलब्ध, पण तो भोगावाच ह्या भानावर येणं न झालेलं. त्यामुळे लग्न न करण्याचा विचार माझा दृढ झालेला. अव्यंग शरीर संपदा, उजळ रंग, सहज बोलणं, उत्तम राहणीमान, त्यामुळे अनेकांना आकर्षण, पण माझा प्रतिसाद सहज आणि निखळ. त्यामुळे अनेक प्रसंग सहजतेने लीलया सुटलेले. नोकरी नको म्हणून एक विषय मी बीकॉमचा न दिलेला. आणि आता आम्ही नर्मदा परिक्रमेला जाणार व या 2-4 दिवसातच निघणार. गोंदवल्यात घनश्यामजी भेटलेले होते. ते नर्मदा काठी आश्रम बांधून राहिलेले. श्री महाराजांनी पण परिक्रमा केलेली, वर्णनं वाचलेली होती. मनाने पक्के केलेले परिक्रमेला जायचेच. दुसऱ्या दिवशी ज्ञाननाथजींच्या कुटीत हजर. वार बहुतेक रविवार असावा. तसे बरीच मंडळी मला ओळखत असलेली. सराफचा मुलगा म्हणून दादा कुटीत आले. मी त्यांना नमस्कार केला. कसं काय गोंदवले बुवा म्हणून त्यांनी विचारपूस केली. वेळ मिळेल तेव्हा त्यांना मी अनेक प्रश्न विचारित असे. ते पण मनमोकळेपणाने उत्तरे देत असत. त्यांनी विचारले, काय शंका घेऊन आलायस? मी म्हणालो, शंका नाही, पण आशीर्वादासाठी आलोय. सगळे लोक माझ्याकडे पाहतच होते. मी म्हणालो, नर्मदा प्रदक्षिणेला निघालेलो आहे, उद्या किंवा परवा निघीन. ते हसले व मला म्हणाले, अरे शारीरिक तप जर झालेलं असेल त्यानं परत कशाला शारीरिक तप करण्याचा अट्टहास करायचा? हे बघ, तू काही जाऊ नकोस, नामस्मरण चालू ठेव. मी म्हणालो, मी जाणारच आहे, तुम्ही आशीर्वाद द्या. मी हट्टाला पेटलेलो पाहून सगळे गंभीर झालेले होते. त्या सर्वांच्या डोळ्यात मी त्यांची अवज्ञा करतोय असा भाव, पण मी माझ्या संकल्पाशी दृढ होतो. मग ते उठले. मला एक घोंगडी व केशरी लुंगी दिली व म्हणाले, तुला फिरायचीच हौस असेल तर जा, परंतु एक लक्षात ठेव, तू परत या ठिकाणीच येणार आहेस. काळजी करू नकोस, जा, अनुभव घेऊनच ये. मी त्यांना नमस्कार केला. घरी आलो व तयारीला सुरुवात. माझ्या जाण्याचा व तूर्त तरी लग्न न करण्याचा विचार मी अगोदरच घरच्यांना सांगितलेला. त्यामुळे पुढील तयारीला लागलो. 1 शबनम, 2 लुंग्या व 2 बंड्या, आवश्यक ते सामान,
काही गोळ्या यांची जमवाजमव केली. कॅनव्हासचे बूट घेतले गेले. काही लोकांना भेटून माहिती घेतली गेली. तयारी पूर्ण झाली. न विसरता ज्ञाननाथजींनी दिलेली घोंगडी व लुंगी शबनममध्ये ठेवली गेली. प्रस्थानाचा दिवस ठरला गेला. 3 मे 1989. सर्वांचे आशीर्वाद घेतले. मामाकडे पद्मावतीला आलो. जिच्या प्रेमामुळे व संस्कारांमुळे मी या मार्गावर प्रस्थान ठेवणार होतो ती माझी आई व आजी. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं. त्या रडायलाच लागल्या. आजी आई व वडिलांना रागवली. माझा संकल्प तर दृढ होता आणि मग शांत झाली. 11 रुपये माझ्या हातात ठेवले खाऊसाठी. आजीला मी लहान नातूच होतो. मनात थोडी अस्वस्थता आली. प्रथमच सर्वांना सोडून एकट्या प्रवासाला निघालो होतो. सर्वांना सांगितले, मी आलो नाही तर माझी गाडी विका व पैसे वापरा. मी दही साखर हातावर घेऊन बाहेर पडलो. वेळ होती दुपारची 5:30. रंजन दामलेनी मला स्वारगेट स्थानकावरून धारवाडच्या बसमध्ये बसवून दिले. शाळेला सुट्ट्या असल्यामुळे गाड्यांना प्रचंड गर्दी. कसा बसा उभा राहू शकलो. मग पुढे बसावयास जागा मिळाली. रात्री 2:30ला धारवाड स्टेशनवर उतरलो. गाडी निघून गेल्यावर मिट्ट काळोख. अंधाराला डोळे सरावले. तेव्हा सामान पाहिले. पाण्याची वॉटर बॅग गाडीतच राहिलेली. एका मोडक्या बाकावर बसलो. डोळे मिटतच होते. आत्तापर्यंतच्या प्रवासाचे अनुभव डोक्यात गोळा होत होते. तेवढ्यात आपल्याकडे कोणीतरी पाहत आहे असे जाणवले. बाजूला बघितले तर एक वेडा पलीकडच्या बाकावर बसलेला माझेकडे हातवारे करीत होता. मी घाबरलो. आता एकमेव आधार श्री महाराजच. त्यांना प्रार्थना केली. झोप केव्हाचीच उडालेली. त्या बस थांब्यावर आम्ही दोघंच, एक मानसिक विकृततेनं झपाटलेला व मी दुसरा आध्यात्मिकतेने झपाटलेला. अनुभवाशिवाय जगण्याला किंमत येतच नाही. सकाळचे 6:30 वाजले. माणसांची वर्दळ चालू झाली. उजाडल्यामुळे बस थांबा बराच मोठा आहे हे कळाले. प्रश्न परत उभा राहिला भाषेचा. सर्व तक्ते गाड्यांवरील फलक जिलबीच्या आकाराचे. तिथे मराठी व हिंदी भाषिकांबद्दल तसा रोषच. 10-15 जणांना विचारले व हेब्बळलीची गाडी सापडली व मठात 8:30च्या सुमारास पोहोचलो. अगोदरच्या परिचयामुळे एकदम मठात घरी आल्यासारखे वाटले. मठातील वातावरण गोंदवल्यासारखेच. प्रति गोंदावले म्हटले तरी चालेल. दत्तांना इनामदारांच्या अथक परिश्रमाचे सगुण रूपच. श्री महाराजांचे दर्शन केले. ऑफिसमधून एक खोली मिळाली. सर्व सामान ठेवले. आन्हिक उरकले. भूक लागली होती. खाली भोजनशाळा ती मध्ये गेलो. सर्व जुनी मंडळी भेटली. माझा वेश पाहून आनंदित झाली. न्याहारी केली. खास कॉफी घेतली व दत्तांडांच्या खोलीवर गेलो. त्यांना नमस्कार केला. सर्व कुशल झाले. त्यांना मी सांगितले की मी नर्मदा परिक्रमा करणार आहे आणि तुम्ही केलेली आहे तर मार्गदर्शन करावे. ते म्हणाले, तू सध्या तरी न करावीस. शारीरिक तप परत कशाला? जप करतोयस ना. परत ज्ञाननाथजींचंच वाक्य. पण मी पक्का निश्चय केलेला. त्याच वेळेस गोंदावल्याचे ट्रस्टी पण आलेले, श्री अण्णा गाडगीळ व डॉक्टर घाणेकर. त्यांचे बरोबर खोलीवर मोरारी बापूंचे रामचरित मानसावरचे प्रवचन ऐकले व त्यातील एक वाक्य मनावर कायमचे ठसले गेले. रामाला जाणायचे असेल तर प्रथम मानस ठीक करा, मग चारित्र्य आणि मग तुम्हाला कळेल की तुम्हीच राम आहात. येथूनच आंतरिक परिक्रमेला सुरुवात झालेली. त्यांचे बरोबर स्पेशल टॅक्सीने यल्लम्मा देवी व बोठे स्वामींची समाधी मुनवळली गावाला गेलो. गुरुचरित्र व अक्कलकोट स्वामींच्या चरित्रात त्यांचा उल्लेख असून ते कल्याणचे पणजोबा. घरच्यांसारखे तिथे आमचे स्वागत झाले. मग आरती, भोजन प्रसाद घेऊन परत हेबळली. कानडी मंडळी अत्यंत आपलेपणाची व प्रेमळतेची प्रतीके हे जाणवले. सर्वांशी बोलून मी दुसऱ्या दिवशीच्या रातराणीने परत पुणे मुक्कामी व तिथून नेमावरला झेलमने जायचे ठरवून निघालो. सकाळी स्वारगेटला उतरलो. घरी न जाता सरळ रेल्वे स्टेशनवर आलो, कारण आता मी परिव्राजकाच्या व्रताचा अंगीकार केलेला.
साधे नेमावरचे दुसऱ्या वर्गाचे तिकीट काढले. दुपारचे रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये जेवण घेतले व वेटिंग रूममध्ये मस्त ताणून दिले. 4:30 का 5ला जाग आली. हातपाय धुतले. रंजनला फोन केला असल्यामुळे रंजन आलेला. येताना त्याने चटणी पोळी आणलेली. त्यामुळे नेमावरपर्यंत जेवणाचा प्रश्न त्याने आत्मीयतेने सोडवलेला.